हा, नमस्कार सर्वांना। आज अपरिचित येतो अनंता विलास शिंदे, गाव सोमठाणा या गावाचा मी रहिवासी असून मला 4 वर्ष झाली या कंपनीमध्ये, धन्वंतरी कंपनीमध्ये। आपली धन्वंतरी कंपनी साताऱ्याची आहे। साताऱ्याला 2 हॉस्पिटल आहे, आरोग्याचे आणि आपल्या आरोग्याचे जे आदरणीय रमेश पाटील सर हे स्वतः डॉक्टर आहेत, एमडी आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत। त्यांचे दोन्ही मुलं डॉक्टर आहेत, दोन्ही सुना डॉक्टर आहेत आणि 40 वर्षाची त्यांची प्रॅक्टिस आहे। आता आपल्या आदरणीय एमडी सरांची एकच इच्छा होती की आपली शेती सुधारली पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याचं आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे। त्यासाठी आपले सर्व आरोग्याचे प्रोडक्ट आहेत, शेतीचे प्रोडक्ट आहेत आणि आपल्या शेतीवर जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना माहिती देणार आहे। तुम्ही फक्त 5 मिनिटं मोजून माहिती ऐका अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। आपलं सुरुवातीचं प्रोडक्ट आहे बीज प्रक्रियेसाठी बिजोरी। हे सुरुवातीला कोणतेही पीक असू द्या, तुमचं कपाशी असो, तुमचं समजा समोर हरभरा असो, टोटल बीज प्रक्रियेसाठी चालणारं दर्जेदार प्रोडक्ट आहे। त्यानंतर आपलं दुसरं प्रोडक्ट आहे RP76। यामध्ये 76 प्रकारचे घटक आहेत। तर हे सर्व प्रोडक्ट केमिकल मुक्त आहेत आणि हे याची कार्य काय आहे, पांढऱ्या मुळ्याची वाढ करणे, कपाशीसाठी तुमचा जे पाता असते त्या पात्यावर लालसरपणा येऊ देणार नाही, पातगळ होऊ देणार नाही, गुंडीवर लालसरपणा येऊ देणार नाही, क्वालिटी अत्यंत दर्जेदार टिकून ठेवण्याचं काम आपला RP76 करते। RP76 मध्ये जो आपला 150 फुटावर जो घटक असतो लिओनोडाईट, त्या घटक पासून बनलेले RP76 आहे। हे केमिकल मुक्त आहे, एक थेंब सुद्धा यामध्ये केमिकलचा नाही असं कंपनीचं म्हणणं आहे। आणि जर यामध्ये जर एक थेंब सुद्धा केमिकलचा असला तर 1 लाख रुपये सुद्धा इनाम कंपनीने ठेवलेला आहे। तर हे जैविक आहे आणि माणसाच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी यामधून होत नाही फवारताना। त्यानंतर आपलं दुसरं प्रोडक्ट आहे बॅक टू किट। ही बॅक टू किट हळद, अद्रक यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। कपाशीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आपल्याकडे सोयल गार्ड नावाचं प्रोडक्ट आहे। जमिनीमध्ये बुरशी लागती, वेगवेगळी बुरशी लागती, ती बुरशी संपवण्याचं काम आपलं सोयल गार्ड करते। तर समजा आता सध्या तूर आहे, तुरील समजा जे खालचे पांढऱ्या मुळ्या बुरशी लागती त्याचं काम सोयल गार्ड करते। एक वेळचा अनुभव घेऊन पहा, कोणी जरी वापरलं तर त्याला सुरुवातीला मी उधार देणार एक वेळेस वापरण्यासाठी। या गावामध्ये अर्धा लिटर स्वतः त्यांना 900 रुपयाची प्राइस आहे। तूर उघडत असेल एक वेळ माझ्याकडून घेऊन जा आणि वापर करा, तुम्हाला रिझल्ट आला तेव्हा पैसे द्या। या प्रोडक्ट नाही ड्रिचिंग करणार। त्यानंतर आपल्याकडे इम्युनिटी अल्ट्रा म्हणून आळीचं आहे। हे अमावस्या पौर्णिमेला फवारणी करतात आळीसाठी, अमावस्या पौर्णिमेला जबरदस्त रिझल्ट आहे। त्यानंतर आपल्याकडे क्रॉप कार्ड आहे आळीसाठी, हे सुद्धा अमावस्या पौर्णिमेला फवारणी करणार ते। आणि त्यानंतर आपल्याकडे शिरकुरी नावाचं प्रोडक्ट आहे। ज्या कास्तकाराकडे जर समजा मक्का असेल, मक्केमध्ये जी आळी पडती कोंग्यामध्ये, ती कोंग्याची आळी जर संपवण्याचं काम करण्याचं असेल तर शिरकुरी नावाचं प्रोडक्ट करतं। त्यानंतर आपल्याकडे शिकुरी नावाचं प्रोडक्ट आहे। आता समजा तुमच्याकडे समजा गाई म्हशी असतील त्याचं खत असेल तर ते जर शिकुरीत तुम्ही जर समजा तुम्ही टाकलं उकंडावर तर ते चांगलं काम करते। त्यानंतर आपल्याकडे नेमरीत नावाचं प्रोडक्ट आहे। जमिनीमध्ये हुमणी आळी लागते, बरोबर आहे, शेणखत टाकल्यामुळे हुमणी आळी लागते। तर ते जर तुम्ही जर समजा पाणी करून फवारणी केली तरी चालते, किंवा समजा तुम्ही जर समजा खताचा जो एक बॅगला एक पुडा अत्यंत महत्वाचा आहे। नेमारी हुमणी आळी जबरदस्त कव्हर करते। त्यानंतर आपल्याकडे आरोग्याचे प्रोडक्ट सुद्धा आहेत। इम्युनिटी नावाची गोळी आहे, गोफ्यूज म्हणून ती काम करते, तिच्यात प्रतिकार शक्ती वाढते शरीराची। त्यानंतर आपल्याकडे डिटॉक्स 5 नावाची गोळी आहे, ती सुद्धा शरीरातलं पूर्ण शरीर आपण जे गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीने ती गोळी काम करते। त्यानंतर आपल्याकडे फायटोग्रो आहे। त्यानंतर आपल्याकडे दंतमंजन आहे कंपनीचं, खूप चांगलं आहे। टीजी केअर आहे, म्हणजे दात चांगले निघतात, तोंडाचा वास येणार नाही, शरीराची इम्युनिटी पॉवर वाढते। अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट कंपनीकडे उपलब्ध आहेत। शेतीचे जवळपास 18-19 प्रोडक्ट उपलब्ध आहेत, आरोग्याचे प्रोडक्ट जवळपास 200 उपलब्ध आहेत। तर आपला उद्देश एकच आहे की आपली शेती वाचली पाहिजे आणि आरोग्य सुद्धा चांगलं
राहिलं पाहिजे. त्याकरताच हे आपलं चळवळ आहे. तर मला जवळपास 4-5 वर्ष या कंपनीत झालेले आहे. रिझल्ट कोण वापरला RP76 तर एकदा समोर येऊन रिझल्ट आहे. राहू दे एकदा चालू आहे आपलं. हा भाऊ, तुम्ही RP76 कोण्या पिकावर मारले होते? हे आपण प्लॉटवर मारलं. बरं, तुम्हाला या RP76 चा रिझल्ट काय आला? ते रिझल्ट म्हणजे याची क्वालिटी कशीच जात नाही. निखळ दोनदा मारून फवारणी करून होती. बरं. तो दोनदा मागच्या वर्षी मारली होती मी. तर माझी शेळी पाहायला नागरिक पाहिली. बरं. क्वालिटी म्हणजे क्वालिटीच होती. बरं. शेवटपर्यंत क्वालिटी गेली नाही. तुम्ही समाधानी आहे समजा. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? आणि वापरायला पाहिजे क्वालिटी चांगली आहे. बरं. तर याच्यानंतर कोण वापरेल आपल्या RP76 याचं समोर आहे? जास्त तुम्ही वापरले आता तुम्ही म्हणले ना सरपंच आहे. हे सरपंच आहे, उपसरपंच. या सरपंच आहे. बरं, कोणाचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता किंवा तुमच्या समोर ड्रेसिंग करू. आता बंद करा.